नमस्कार। आज आपण कुर्डवाडी या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी येण्याचं एक कारण हे असंच एक आनंदी आणि एक चांगल्या प्रकारचं आहे। ते कारण म्हणजेच काल कुर्डवाडी येथे क्रिसमस नाताळचा जो सण होता तो मोठ्या उत्साही वातावरणात या ठिकाणी साजरा करण्यात आला। कारण कुर्डवाडी शहरामध्ये या ठिकाणी 5 चर्च आहेत आणि या 5 चर्चमध्ये शहरातील तालुक्यातील बरेचसे नागरिक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी क्रिसमस जो सण आहे तो मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करतात। मग आता आजपर्यंत आपण विविध राजकारणी, सामाजिक किंवा इतर व्यक्तींच्या आपण मुलाखती पाहिलेल्या आहेत, परंतु आज आपल्याला एक ख्रिसमसच्या सणानिमित्त आणि एक जे ख्रिश्चन धर्मियांचं जे वेगळेपण आहे किंवा तो त्या सणाचं काय महत्त्व आहे किंवा त्यामधल्या काही गुड गोष्टी असतील त्या सांगण्यासाठी आज आपल्याला फादर याकूब नवगिरे हे या ठिकाणी लाभलेले आहेत। तर प्रथमतः आपण त्यांचं संघर्ष न्यूज सोलापूर या आपल्या परिवारामध्ये स्वागत करू। सर, आज आपण आमच्यासाठी एक पर्वणी, एक विचारांची पर्वणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्यासाठी तुम्ही लाभलेला आहात। तर मी तुम्हाला असं विचारेन की काल जो ख्रिसमस सण साजरा झाला त्याविषयी नेमकं तुम्ही सांगाल काय? त्यात वेगळेपण किंवा इतर काही गोष्टी काय सांगाल? हो, नक्कीच। सर्वप्रथम मी यावेळेला संघर्ष न्यूज या चॅनलचे मनापासून आभार मानतो की आज त्यांनी या ठिकाणामध्ये कुर्डवाडी गावामध्ये येऊन जो काही ख्रिसमस आहे, नाताळचा सण आहे, त्याच्या संदर्भामध्ये जी काही माहिती घेण्यासाठी या ठिकाणामध्ये आपण आलात आणि ही माहिती तमाम नागरिकांपर्यंत जात आहे। आणि यावेळेला मी ख्रिसमस विषयी काही सांगत असताना सर्वप्रथम जितके लोक आणि आमच्या महाराष्ट्रामधील तमाम सर्व जनतेला या नाताळाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। हा नाताळ ख्रिसमस आपल्या सर्वांना आनंदाचा जाओ, सुखाचा जाओ, हीच आम्ही प्रभू येशूंच्या चरणाजवळ प्रार्थना करतो। नाताळ ख्रिसमस हा जो काही सण आहे, येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून आम्ही साजरा करतो नाताळाच्या दिवशी। आणि प्रत्येक चर्चमध्ये, प्रत्येक घरामध्ये तो एक वेगळा आनंद असतो की येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे म्हणून। आणि मग त्या आनंदामध्ये नाही का वेगवेगळ्या गोष्टी होतात, घर सफाई करणं, सजावट करणं आणि नवीन कपडे घेणं आणि गोडधोड पदार्थ बनवणं आणि मग त्यातले त्यात महत्त्वाचं जे काय आहे तर ते असते आमच्या चर्चमधली उपासना, भक्ती। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला आमची त्यावेळेला भक्ती असते आणि त्या भक्तीमधून पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा जो काय उद्देश आहे त्या उद्देशावर प्रबोधन केलं जातं। आणि त्याच प्रबोधनामधून मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो की प्रभू येशूचा जन्म एक सर्वसाधारण गोष्ट नाही आहे, तर ही अखिल मानव जातीसाठी एक अद्भुत घटना आहे। येशूंचा जन्म म्हणजे येशू हे देवाचे पुत्र आहेत आणि देवानं त्यांच्या पुत्राला या जगामध्ये अखिल मानवजातीसाठी पाठवलं। बघा, वेळोवेळी मी हा उल्लेख करतो, अखिल मानवजात, कारण प्रभू येशू हे फक्त मर्यादित लोकांसाठी नाही आहेत, तर प्रभू येशू अखिल मानवजातीसाठी या जगामध्ये एक मानवरूप धारण करून ते या जगामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांच्या जन्माचं पण रहस्य आहे। जसं आपण पाहतो की नाही का आपल्याला जशी लेकरं बाळं होतात हे का नाही, आणि मग ज्या वेळेला लग्न होतं, पती पत्नी एकत्र येतात आणि त्या दोघांच्या नाही का सहवासामधून नाही का लेकरं होतात, एक नवीन जन्म होतो। नवीन जन्म होतो। परंतु प्रभू येशूचा जन्म तशा प्रकारे नाही आहे। प्रभू येशूंचा जन्म यासाठी नाही का त्याला महत्त्व आहे की प्रभू येशूंचा जन्म एक कुमारी मरिया नावाची एक मुलगी होती, तिचं साखरपुडा झाला आणि देवदूत तिच्याजवळ आला
आणि तिला सांगितलं की मरिये, पवित्र आत्म्याच्या द्वारा तुला गर्भ राहणार आहे. मग आता ती कुमारी आहे, ती घाबरली. ती म्हणली कसं होईल? तिने जैविक दृष्टिकोनातून बघितलं ना. सामाजिक दृष्ट्या एक बदनामीचा तो प्रश्न आहे. हो, खूप बदनामीचा प्रश्न आहे. परंतु नाही का ती एक धार्मिक नाही का मुलगी होती. आणि मग तिने ते ऐकलं, सुरुवातीला घाबरली. ती म्हणली कसं होईल, मला पुरुष माहिती नाही. आणि मग देवदूताने तिला सांगितलं की नाही का परस्पराची छाया तुझ्यावर पडेल, देवाचा आत्मा तुझ्यामध्ये येईल, अंश तुझ्यामध्ये येईल आणि त्याद्वारे नाही का तू गर्भवती राहशील आणि मग तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू असं ठेव. म्हणजे येशूचा जन्म हा नाही का मानवासारखा नाही आहे, तो दैवी जन्म आहे. आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीला ना खूप अलौकिक महत्त्व आहे प्रभू येशूच्या जन्माला आणि खूप पवित्रता आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचा उद्देश प्रभू येशूंचा या जगामध्ये येण्याचा हा होता की आमचा जो पवित्र हा बायबलचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये एक वचन असं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी दिला. अशासाठी एकाही आत्म्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आता सर तुम्ही एक छान माहिती दिलेली आहे, परंतु आता ह्या क्रिसमसच्या दिवशी एक लहान मुलांसाठी खेळणी, चॉकलेट किंवा इतर काही गोष्टी घेऊन येणारा एक सांता क्लॉज असतो. तर तो नेमका प्रकार काय आहे? सांता क्लॉज जो आहे तर तो आमच्या पवित्र बायबलमधला ग्रंथामधला तो नाही आहे. आणि नाही का कुणीतरी एक निकोलस नावाचा एक पूर्वी मनुष्य होता आणि त्याला ही प्रेरणा सुचली की नाही का अशा प्रसंगामध्ये लेकराला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे म्हणून. आणि त्याने ती योजना आखली आणि तो खूप श्रीमंत होता. तो आणि त्याला असं वाटलं की या ख्रिस्त जन्माच्या दिवसानिमित्त लहान लेकराला काहीतरी गिफ्ट वाटावेत. आणि मग त्याने तिथून ती सुरुवात केली आणि मग तिथून त्या ख्रिसमस त्या सांता क्लॉजला म्हणजे नाही का नावलौकिक त्याचं झालं. परंतु तो एक दुय्यम भाग आहे, तो काही प्रथम भाग नाही आहे. परंतु आज नाही का सांगायला बी खेद वाटतो, बरेच जे लोक आहेत तर नाही का त्या गोष्टीकडे वळलेले आहेत. परंतु नाताळ, ख्रिस्त जन्म हा काही सांता क्लॉज नाही आहे अजिबातच. नाताळ हा मनोरंजनाचा भाग, म्हटलं मनोरंजनाचा भाग तो आहे. एक लहान लेकराचं आकर्षण म्हणा, लोकांचं आकर्षण म्हणा, त्यासाठी फक्त तो भाग आहे. आणि तो आमच्या बायबलमधला काही भाग तो नाही आहे. बायबलमधला भाग हाच आहे की देवाचा पुत्र दैवी आत्म्याच्या द्वारे या जगामध्ये आला, प्रगट झाला, त्यांना मानवावर दया केली. आणि बघा, जे मानवाला ज्या पापांबद्दल शिक्षा व्हायला पाहिजे होती, ती शिक्षा स्वतः प्रभू येशू या जगामध्ये आले आणि ती शिक्षा त्यांनी घेतली. म्हणूनच नाही का तो म्हणतो की एकाही आत्म्याचा नाश होऊ नये, प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आता सर हा सांता क्लॉज विषयीचं हे झालं, तुम्ही स्पष्टीकरण दिलं चांगल्या प्रकारे. परंतु आता जे कुर्डवाडी शहर आहे, त्या कुर्डवाडी या भागामध्ये एकंदरीत 5 चर्चा आहेत. हो हो. तर ख्रिश्चन धर्मियांसाठी एकच चर्च का असू नये किंवा हे 5 चर्च कशामुळे आहेत? प्रत्येकाचे वेगवेगळे पंथ आहेत. ख्रिश्चन धर्मामध्येच वेगवेगळे पंथ आहेत. जसं की कॅथोलिक आहे, प्रोटेस्टंट आहे, मेथडिस्ट आहे, पेंटिकॉस्ट आहे, बिलिव्हर्स आहेत. असे प्रत्येकाचे वेगवेगळे पंथ आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणामध्ये एकच प्रभू येशूचीच उपासना होते. वेगवेगळ्या प्रकार होते का? हो हो, वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळी उपासना होती. आणि मग काही ठिकाणामध्ये आराधना केली जातात, काही ठिकाणामध्ये आराधना नाही का नुसतं शांत राहून केलं जातं, काही ठिकाणामध्ये गाणे गाऊन, वाजवून, नाचून केलं जातं. असा वेगवेगळ्या प्रकारे ज्या त्या चर्चमध्ये उपासना होती. परंतु उद्देश एकच की त्यामधून प्रभू येशूचा गौरव करणं. म्हणजे एकंदरीत आपण उपजाती, एक धर्म आहे त्यातल्या ह्या उपजाती आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार. हो हो, नक्कीच नक्कीच. परंतु सर एक प्रश्न असा आहे की बऱ्याच ठिकाणी किंवा चित्रीकरणातनं हे दाखवलं जातं की प्रभू येशू ख्रिस्तांना एक वाईन म्हणजे एक दारू ते दाखवून हे केलं जातं, त्याचं प्राशन केलं जातं, पेली जाते ती. तो नेमका प्रकार काय आहे? नाही, तो प्रकार जो आहे तो सगळ्यात प्रथम नाही का मी एक फादर म्हणून, धर्मगुरू म्हणून नाही का मी
ते सांगत असताना मी आमच्या ग्रंथाला अनुसरूनच काही गोष्टी तुम्हाला सांगेल की तो भाग आमच्या ग्रंथामध्ये नाही आहे, नाही का, म्हणजे दारूचा वगैरे, परंतु जे काय आहे तर प्रभू येशू ख्रिस्तानं एक नाही का विधी स्थापन केला होता की त्याला आम्ही पवित्र विधी, प्रभू भोजनाचा विधी आम्ही त्याला म्हणतो. आणि मग तो विधी असा असतो की द्राक्षापासून नाही का जो रस बनवला जातो, वाईन नाही आहे, वाईनमध्ये फरक आहे, रसामध्ये फरक आहे. द्राक्षातून रस बनवला जातो आणि त्या रसाची एक बाटली नाही का तयार असते आणि ती फक्त कुठं बी अशी वाईन तुम्ही म्हणाल नाही का वाईनच्या दुकानाला त्या ठिकाणामध्ये ती मिळत नाही. आमचे जे बुक स्टॉल असतात ख्रिश्चन धर्मियांचे, त्यांच्या बुक स्टॉलमध्ये दुकानामध्ये ती वाईनची बॉटल ती मिळते, द्राक्षरसाची बॉटल मिळते. मग त्याच्यामधून महिन्यातून एकदा आम्ही प्रत्येक रविवारच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो विधी आम्ही प्रत्येकजण ते सामायिक म्हणून घेतो, कारण तो विधी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे जे शिष्य होते त्याच्यासमोर तो विधी केला. तो खूप पवित्र विधी होता आणि त्या विधीचा अर्थ मर्म काय माहिती का, प्रभू येशूला माहिती होतं की मला आता वधस्तंभावर जायचं आहे, लोक मला वधस्तंभावर फिरणार आहेत, मी आलेलोच आहे की लोकांच्या पापासाठी मला वधस्तंभावर जायचं आहे. आणि म्हणून वधस्तंभावर जाण्यापूर्वी प्रभू येशूंनी आपल्या शिष्यांना हे दाखवून दिलं की जो नाही का द्राक्षाचा रस आहे, तो द्राक्षाचा रस प्रभूने दाखवलं की तुम्ही हे माझ्या स्मरणार्थ घ्या, म्हणजे माझ्या आठवणीसाठी. आणि एक छोटीशी भाकर असते, काही ठिकाणामध्ये ब्रेड वापरला जातो, काही ठिकाणामध्ये चपाती वापरली जाते आणि त्या ठिकाणामध्ये सांगितलं जातं की हे माझ्या स्मरणार्थ घ्या. त्याचं कारण काय माहिती का, कारण प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात येणार होतं, त्याचं रक्त त्या ठिकाणामध्ये सांगणार होतं, त्याचं प्रतीक म्हणून जे काय आम्ही द्राक्षरस आहे तो आम्ही सेवन करत असतो. आणि जे काही भाकर आम्ही घेतो तर ती त्याच्या शरीराचं प्रतीक म्हणून आम्ही घेतो. त्याचा अर्थ काय माहिती का, आम्ही प्रत्येकानं वेळोवेळी हे समजून घेतलं पाहिजे की माझ्या पापासाठी प्रभू येशू त्या वधस्तंभावर गेला. आणि म्हणून काही ठिकाणामध्ये हा विधी प्रत्येक रविवारी असतो, काही ठिकाणामध्ये महिन्यातून एकदा असतो, काही ठिकाणामध्ये महिन्यातून दोनदा असतो. परंतु त्याचं एकच गोष्ट आहे की आम्ही ते घेत असताना आम्ही त्या वधस्तंभाची आठवण करावी प्रभू येशूच्या. एकंदरीत त्या ठिकाणी जे काही गोष्टी म्हणजे आपल्या हातून ज्या चुका घडत आहेत हो, त्या निरंतर ते पेत असताना सुद्धा निरंतर आपल्या आठवणीत राहिलं पाहिजे की आपल्या चुकांमुळं प्रभू येशू वधस्तंभावर गेले. नक्कीच नक्कीच त्यासाठी तो प्रकार होतोय. हो हो, विधी विधी हा तो विधी होता. हा, तर आता एकंदरीत सर हा तुम्ही विषय पूर्णपणे नीट समजावून सांगितला, परंतु आता विषय असा आहे दुसरा की ज्या वेळेस एक ख्रिश्चन धर्म हा एक स्वतंत्र धर्म आहे, हा स्वतंत्र धर्म आहे, परंतु ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध किंवा पारशी, लिंगायत, इतर धर्म हे सगळे धर्म स्वतंत्र आहेत. तरी सुद्धा काही ख्रिश्चन धर्मीयांच्या नावाच्या म्हणजे धर्माच्या पुढे हिंदू ख्रिश्चन किंवा इतर काही गोष्टी तो लावला जातो शब्द. काय त्याचं कारण? मग त्याचं कारण नाही का, मी असं म्हणेन की कदाचित पहिल्यापासून नाही का, जुन्या काळापासून की जे म्हणजे आमचे आजोबा पंजोबा असतील त्यांच्या काळापासून कदाचित ते नाव लिहिलं जात असेल की नाही का, हिंदू ख्रिश्चन किंवा नाही का अशा प्रकारामध्ये. आणि ते सर्वांच्याच कागदपत्रावर नसतं, ते प्रत्येकाच्या दाखल्यावरती नसतं. आणि त्याचं नाही का, मी माझंच उदाहरण सांगतो की माझे जे काही कागदपत्र आहेत ते माझ्या कागदपत्रावर फक्त एकच आहे, ते म्हणजे ख्रिश्चन. त्याच्यापुढं काही दुसरं काहीच लावलेलं नाही आहे. आणि मग कदाचित नाही का पहिल्या गोष्टी त्या चालू होत्या, त्या चालत आलेल्या आहेत आणि आता त्या असतील, परंतु आता बऱ्याच ठिकाणामध्ये तो बदल होत आहे, तो बदल होत आहे. आणि लोकांना ती गोष्ट कळायला लागलेली आहे की नाही का आपण ख्रिश्चन आहोत म्हणल्यानंतर आपण ख्रिश्चनच आपल्या त्या दाखल्यावर असणं गरजेचं आहे. सर आता तुम्ही हे विषय एक तुम्ही सांगितला, परंतु एक जनमानसामध्ये, युवकांमध्ये एक सध्या एक विचार रूढ होत आहे की ख्रिश्चन धर्मियांमधील जर एखादी युवतीसोबत लग्न केलं तर त्या ठिकाणी एक नोकरी दिली जाते, म्हणजे असा एक समज तयार होत आहे युवकांमध्ये सुद्धा की म्हणजे अशा प्रकारच्या फॅसिलिटी किंवा इतर काही दिलं जातं त्याविषयी. कारण की आता हे काय अधिकृतपणे आहे असं आम्ही त्याचा हे करत नाही, आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या गोष्टी सांगतो की आम्ही त्या गोष्टींचं कुठेही समर्थन करत नाही आहे किंवा आम्ही त्या गोष्टींचं आम्ही सांगतही नाही की अशा गोष्टी होतात, परंतु काही ठिकाणी ह्या चर्चेल्या जातात की अशा
चर्चा केली जाते, त्याविषयी तुम्ही स्पष्टीकरण काय द्याल? काय नाही, हे पूर्णपणे चुकीचं म्हणजे नाही का धोरण आहे, चुकीची समजूत आहे. असा काहीच प्रकार आमच्यामध्ये होत नाही. आणि कोणालाच आमच्यामध्ये घेऊन कोणाला नोकरी लावायचं, मग तसं जर बघायला गेलं आमचे काही मुलं नोकरीला नाही आहेत. मग तसं जर असतं तर मग आम्ही आमच्याच मुलांना नोकरी लावली असते ना. बाहेरचा कोणतरी एखादा मुलगा आमच्यामध्ये घ्यायचा आणि त्याला नाही का नोकरी लावायची, मग आमचे मुलं काही अजून सुशिक्षित बेकार आहेत. धर्म वाढवण्याच्या उद्देशाने अशा काही गोष्टी नाही 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 आम्ही आता तुम्ही खूप सुंदर हा प्रश्न तुम्ही मांडला, उपस्थित केला धर्म वाढवण्याच्या दृष्टिकोनामधून. आता बघा, प्रभू येशू ख्रिस्तांविषयी जर मी तुम्हाला नाही का सांगत असताना जन्माविषयी हे गोष्ट मी तुम्हाला नाही का अगदी मनपूर्वक सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले ना, तर त्यांनी कोणत्याच धर्माची स्थापना केली नाही. हा जो पवित्र बायबलचा जो ग्रंथ आहे ना, जर तुम्ही पूर्ण वाचलात तर त्यामध्ये कुठंच प्रभू येशू ख्रिस्तांनी धर्म स्थापन करण्याविषयी बोलले नाही. प्रभू येशू ख्रिस्तांचा धर्म म्हणजे काय माहिती आहे का? प्रीतीचा धर्म, शांतीचा धर्म, समतेचा धर्म, ऐक्यतेचा धर्म, बंधुप्रीतीचा धर्म, ऐक नाही, जशाच तसं न वागण्याचा धर्म, ही शिकवण प्रभू येशूने दिली. आणि प्रभू येशूने कधीच कुठंच धर्माचा काहीच उल्लेख कुठे केलेला नाही. आता तुम्ही मला नाही का आम्ही मग तुम्ही ख्रिश्चन कसे नाही का, तुमचा प्रश्न मीच मांडतो आणि मीच उत्तर देतो की मग तुम्ही ख्रिश्चन कसे. आता आमच्या प्रभू येशूला आम्ही प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही हे ख्रिस्त जो म्हणतो ना, तर त्या ख्रिस्तावरून हे ख्रिश्चन हे नाव त्यावेळेला पडलं. कारण काय झालं, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना ना अनेक त्यांनी नाही का कार्य केलं, जसं की नाही का रोग्यांना आरोग्य दिलं, जे भुकेले होते त्यांना अन्न दिलं, जे ताणलेले होते त्यांना पाणी दिलं, आणि सार्वकालिक जीवन जे काय आहे स्वर्गाविषयीची माहिती आहे ती प्रभू येशूने दिली आहे. इतकंच काय तर नाही का, जे मृत झालेले लोक आहेत प्रभू येशूने त्यांना जिवंत केलं. आणि मग हे करत असताना त्याचे शिष्य त्याच्या संख्या असायचे. तर मग ज्या वेळेला प्रभू येशूंना वधस्तंभावर लटकवण्यात आलं, त्यांना पुरण्यात आलं, परंतु प्रभू येशू त्या ठिकाणामध्ये राहिले नाही. प्रभू येशूचं अजून एक नाही का महत्त्व या निमित्ताने बघा परत पुढं आलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पुरलं, तर त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू कायमस्वरूपी राहिले नाही, तर तिसऱ्या दिवशी ते परत जिवंत झाले. म्हणून मी म्हणलं की प्रभू येशूचा जन्म ही एक अद्भुत घटना आहे. आज जगामध्ये नाही का अनेक लोक आले, अनेक त्यांनी सत्कार्य केलं आणि ते मेले परंतु जिवंत झाले नाहीत. प्रभू येशूचं नाही का महत्त्व काय माहिती का, ते मेले आणि प्रभू येशू तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले आणि ते देवाने त्यांना स्वर्गामध्ये घेतलं. आज ते देवाकडे आहेत, स्वर्गामध्ये आहेत, आणि आज ते अखिल पृथ्वीवरील मानव जातीसाठी स्वर्गामध्ये जागा तयार करत आहेत. यासाठी की देवाची प्रभू येशूची इच्छा ही आहे की आम्ही प्रत्येकजण स्वर्गामध्ये असावं. आणि मग आपण स्वर्गामध्ये कधी असणार आहे की ज्या वेळेला देवाच्या दृष्टिकोनामधून जे काय त्यांनी आम्हाला शिकवण दिली, जी काय बंधुप्रीतीची शिकवण दिली, शांतीची शिकवण दिली, ऐक्यतेची शिकवण दिली, ज्या वेळेला ती आम्ही आचरतो, आचरणामध्ये आणतो आणि त्याप्रमाणे आम्ही करतो, त्या व्यक्तीला ते सार्वकालिक जीवन, जो प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो तारणारा म्हणून, त्याला सार्वकालिक जीवन मिळतं. त्यासाठी प्रभू येशू जागा तयार करत आहे. कधी हे आता एक आपण पाठ्यपुस्तक आपण उघडतो त्यावेळेस त्यामध्ये एक उल्लेख आढळतो ख्रिस्तपूर्व किंवा इसवी सन पूर्व. आता ह्या बाबतीचा तुम्ही नेमकं ह्या ठिकाणी काय स्पष्टीकरण कशा प्रकारे द्याल? नेमकं त्या ठिकाणी जे उल्लेख केला जातो ख्रिस्तपूर्व किंवा इसवी सन पूर्व, ते का लावलं जातं किंवा त्याचा काय संदर्भ काय? त्याचा संदर्भ मला वाटतं म्हणजे ख्रिस्त ह्या जगामध्ये येण्याच्या पूर्वी नाही का ज्या काही गोष्टी किंवा काही घटना झालेल्या आहेत, आणि जर समजा तिथं एखादा उल्लेख आला ख्रिस्त जन्मपूर्व आणि परत नंतर मग इसवी सन जे आलं ते ख्रिस्त जन्माच्या नंतर तिथून इसवी सणाला सुरुवात झाली. परत आता हे सण आलं, त्याच्या आधी इसवी सन होतं, हो हो हो, त्याच्या आधी ख्रिस्तपूर्व, हो हो, तशा प्रकारे नेमकं संदर्भ नाही. मग ख्रिस्त या जगामध्ये येण्याच्या अगोदर परमेश्वराचे संदेष्ट होते या जगामध्ये, निरोपे होते ख्रिस्तपूर्व. परंतु आता ख्रिस्त आला आणि ख्रिस्तानेच आम्हाला नाही का काही गोष्टी सांगितल्या, शिकवल्या. आणि मग आता नाही का आपण जे इसवी सन म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनच त्या इसवी सनला सुरुवात झाली. आणि म्हणून आता आम्ही नाही का 2021 म्हणतो.
आणि मग प्रभू येशूंचा जन्म 2021 वर्षापूर्वी झाला होता. आणि मग आज आम्ही म्हणताना नाही का 2021 वर्षापूर्वी प्रभू येशूचा जन्म झाला होता असं आपण त्या ठिकाणामध्ये उल्लेख करू. आता तुम्ही काही वेळापूर्वी तुम्ही सांगितलं की या ठिकाणी कुर्डवाडी शहरामध्ये 5 चर्च आहेत. हो हो 5 चर्चमध्ये सुद्धा प्रभू येशूंची प्रार्थना होते. हो. तर या ठिकाणी असं आहे का की या ठिकाणी म्हणजे एक सर्वोत्तम आम्ही म्हणजे असं केलं जातं सर्वोत्तम प्रकारेच आम्ही या ठिकाणी येणाऱ्या लोकांना एक शिकवण दिली जाते, या ठिकाणी कमी दिली जाते किंवा असं काय आहे? नाही 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 तसं काय नाही आहे. प्रत्येक ठिकाणामध्ये जी आहे तर ती जी प्रभू येशूची शिकवण आहे ती शिकवण दिली जाते. कमी जास्त त्याच्यामध्ये काहीच नसतं. आणि फक्त तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग नाही का काही लोकांना नाही का जास्ती बोललेलं आवडतं, काही लोकांना कमी बोललेलं आवडतं. असं काय म्हणजे क्वचित प्रकार तसा असू शकेल, परंतु असं वेगळं काही नाही त्याच्यामध्ये. प्रत्येक 5 चर्च जे आहेत किंवा महाराष्ट्रामधले, भारत देशामधले किंवा जगामधले जे बी चर्चेस आहेत त्या प्रत्येक ठिकाणामध्ये जी काही शिकवण आहे, जी काही प्रत्येक लोक त्या ठिकाणामध्ये येणार आहेत त्यांना एकसारखीच प्रीतीची वागणूक दिली जाते. या ठिकाणी जो चर्च आहे त्या चर्चेत तुम्ही कोणत्या चर्चेचे फादर आहात आणि तुम्ही सध्या कोणत्या पंथामध्ये येत आहे? मी इम्मान्युएल प्रार्थना मंदिर या चर्चचा मी फादर आहे आणि आम्ही एक पेंटिकॉस्ट म्हणून बिलॉंग करतो. सर आता एक तुम्ही सर्वच एक हा जो विषय आहे हा खूपच उत्तमरित्या आमच्या प्रेक्षकांना खूपच समजावून सांगितला. म्हणजे आम्ही जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाला सुद्धा एक तुम्ही निर्भीडपणे सर्व काही उत्तरं दिली आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा हा भाग पाहताना अवश्यच त्यांना हा भाग नक्कीच आवडणार आहे. आणि जे आता तुम्ही प्रभू येशूचे जे विचार सांगितले किंवा त्यांचं जे कार्य सांगितलं अखिल मानवजातीसाठी म्हणणार नाही मानवजातीसाठी पण अखिल म्हणजे ते कोणत्या जाती धर्मासाठी हे नव्हते, ते पूर्ण मानवजातीसाठी या ठिकाणी प्रकटले होते असंही तुम्ही आता सांगितलं. तर तुम्ही आता आपण आपल्या या भागाच्या शेवटाकडे जात आहोत. तर प्रभू येशूंचा संदेश आणि संपूर्ण मानवजातीसाठीचा तुमचा संदेश तुम्ही काय द्याल? प्रभू येशूंचा संदेश मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. प्रभू येशूचा जगामध्ये येण्याचा उद्देश हा होता एकाही आत्म्याचा नाश होऊ नये. तर आजच्या या ख्रिसमसच्या नाताळच्या निमित्ताने जितके लोक आम्हाला पाहणार आहेत त्यांना मी हाच संदेश देईन की आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत आणि आमचा बायबलचा ग्रंथ असं म्हणतं की माणसानं सगळं जग मिळवलं आणि जर आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काहीच लाभ नाही आहे. म्हणून माणसाने स्वतःचं आत्मनिग्रह करावं की आपण कशा प्रकारे जीवन जगत आहोत, आपण जगामध्ये राहत असताना कशा प्रकारे राहत आहोत. कारण आपण जे काही मिळवतो तर ते आपल्याला सांगते काहीच घेऊन जायचं नाही. आपण खाली मोकळ्या हाताने आलेलो आहे जगामध्ये आणि जाताना आपण मोकळ्याच हाताने जाणार आहे. हे सगळं जात असताना अजून एक गोष्ट मी आपणास नाही का सांगू इच्छितो की आपला जन्म जो आहे तो मातीपासून आहे आणि परत आपण मेल्यानंतर मातीच होतो. परंतु आमच्यामध्ये असणारा जो काही आत्मा आहे ना तो देवाचा आत्मा आहे. तर आम्हाला त्या देवाच्या आत्म्याचं रक्षण केलं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणलं का त्या आत्म्यामध्ये त्याचं रक्षण कसं काय करायचं? शरीराचं आपण रक्षण करतो, आपल्याला ठेस लागू नये, आपण चांगलं दिसावं आहे का नाही, आपण म्हणजे सगळ्या गोष्टी आपण शरीरासाठी करतो. तशाच प्रकारे आजचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मा निमित्त मी हा संदेश आपल्याला सांगेल की सर्व माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सर्व लेकरांनो, माझ्या अनेक ज्यांचे माता पिता असतील आणि अशा सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्येकानं आपल्या आत्म्याचं रक्षण करावं. आणि मग हा आत्म्याचं रक्षण कसं करायचं तर नाही का प्रभू येशूची शिकवण काय होती? शांतीची शिकवण होती, प्रेमाचा संदेश त्यांचा होता. म्हणून आपण या जगामध्ये राहत असताना एकमेकांसोबती प्रेमाने राहिलं पाहिजे, प्रीतीने राहिलं पाहिजे. आणि नाही का जे काही एकमेकाबद्दल राग आहे, द्वेष आहे आणि हेवा आहे, मत्सर आहे, काहीतरी अनेक गोष्टी जगामध्ये चालू आहेत नाही का, ह्या गोष्टींपासून आपण पूर्णपणे अलिप्त असणं गरजेचं आहे. प्रभू येशूची तीच इच्छा होती की अशा गोष्टीपासून आपण अलिप्त राहावं. आणि म्हणून प्रभू येशू या जगामध्ये आला आणि नाही का अखिल मानव जातीसाठी त्यानं त्याच्या स्वतःचं अर्पण केलं.
आणि मग आपण नाही का त्या गोष्टीला आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. आणि जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याच्या शिकवणीप्रमाणे चालतो. बघा, परत एकदा सांगतो, मी इतकं या संघर्ष न्यूज चॅनलच्या माध्यमामधून सांगत आहे. मी कुठल्या धर्माबद्दल सांगत नाहीये, तर ख्रिस्ताबद्दल सांगतो. ख्रिस्ताने कुठला धर्म स्थापन केला नाही, परंतु जो कोणी ख्रिस्ताला स्वीकारतो ना त्याचं अंतःकरण बदलतं. अंतःकरण बदलतं, त्याचे विचार बदलतात, त्याचं बोलणं बदलतं. मग ह्याच्यामध्ये काय होतं की अगोदर वाईट विचार होते, आता चांगले विचार यायला सुरुवात होतात. अगोदर बोलणं वाईट होतं, आता बोलणं चांगलं यायला सुरुवात होतं. अगोदर वागणूक वाईट होती, परंतु जेव्हा प्रभू येशूला स्वीकारतो ना जो कोणी, त्याचं जीवन पूर्णपणे बदलून जातं आणि मग तो प्रभू येशूला आवडतो. आणि अशांसाठी सार्वकालिक जीवन आहे. आणि म्हणून नाही का आजपर्यंत अनेक वर्ष येतात, अनेक वर्ष जातात, परंतु जर आपण स्वतःचं आत्मपरीक्षण जर केलं, त्याच्यामधून आपण काय मिळवलेलं आहे? धन दौलत, पैसा, नाही का घोडा गाडी आणि शेतीबाडी सगळं आपण या ठिकाणामध्ये ठेवून जाणार आहोत. आज नाही का मला अजून एक सर तुम्हाला सांगायला आवडेल की लोक जे आहेत ना, मोक्ष की ज्याला आम्ही तारण म्हणतो, मुक्ती ही मिळवण्यासाठी जग भ्रमण करत आहेत. ते तुम्ही पाहिलं तर जग भ्रमण करत आहेत वेगवेगळ्या अवस्थेमध्ये. मी ती अवस्था सांगणार नाही ते कशा प्रकारे जातात, परंतु हा सर्व खटाटोप कशासाठी आहे माहिती आहे का? मोक्ष मिळावा, तारण मिळावं. परंतु जर हा मोक्ष कुठं आहे हे जर आपल्याला कळालं ना, तर नाही का तुम्ही नक्कीच त्या प्रभू येशूच्या शिकवणीप्रमाणे तुम्ही चालताल. आणि नाही का प्रभू येशूच्या नावामध्येच मोक्ष आहे. कारण ह्या जगामध्ये नाही का तुम्हाला जर नाही का माहिती करून घ्यायची असेल तर आमचं एक येशूच्या जीवनचरित्रावर एक छोटं पुस्तक आहे. तर नाही का तुम्ही ज्या भागामध्ये असाल त्या भागात जर नाही का कुणी लोक असतील तर त्यांच्याकडून ते पुस्तक घ्या. ते पुस्तक तुम्ही वाचा तर तुम्हाला कळेल की नाही का आपण का प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारलं पाहिजे. तर प्रभू येशू हा तारण देणारा, मुक्ती देणारा, मोक्ष देणारा आहे. आणि म्हणून जगामध्ये जे काय आपलं आहे सगळं आपण ठेवून जाणार आहोत. फक्त आपण मोकळ्या हातानेच नाही का, फक्त आपला जो काही आत्मा आहे तो आत्मा तो त्या ठिकाणामध्ये जाणार आहे. आणि म्हणून जगामध्ये असताना जर आपण आपल्या आत्म्याचं रक्षण केलं तर नक्कीच हा आत्मा सार्वकालिक जीवनामध्ये जाणार आहे. परंतु जर जगामध्ये असताना जर आपण नाही का वाईट गोष्टी करत राहिलो, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करत राहिलो, पाप करत राहिलो, व्यभिचार करत राहिलो, चोरी करत राहिलो, मारामारी करत राहिलो, एकमेकाच्या विरोधामध्ये नाही का कटकारस्थान करत राहिलो, तर अशा लोकांसाठी सार्वकालिक अग्नी, ज्याला आम्ही नरक म्हणतो, आहे की नाही, ज्याला आम्ही नरक म्हणतो, त्या गोष्टींकडं नाही का ते लोक जातील. आणि म्हणून निवड आपल्यासमोर आहे. आजचा जर नाही का संघर्ष न्यूज सोलापूर चॅनलने मला ही संधी दिली, तर नाही का जितके लोक ऐकतात तर नाही का बघा दोन गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. एक तर जीवन आहे आणि एक तर मरण आहे, आहे का नाही. जर तुम्ही जीवन निवडून घेतलं सार्वकालिक जीवनामध्ये, सार्वकालिक स्वर्गामध्ये तुम्ही जाल. परंतु जर तुम्ही नाही का जीवन निवडलं नाही, मृत्यू निवडला, मृत्यू निवडणं म्हणजे काय? वाईट गोष्टींमध्ये राहणं, वाईट प्रकारामध्ये राहणं. जर तुम्ही ते निवडलं तर सार्वकालिक अग्नीमध्ये की ज्याला नरक म्हणतात त्या ठिकाणामध्ये असणार आहे. म्हणून आजच या ख्रिस्त जन्मदिनानिमित्त आपणास मी नाही का सांगू इच्छितो, आजच तारणाचा दिवस आहे, मुक्तीचा दिवस आहे. आजच मोक्ष मिळवून घ्या आणि नाही का तुमचं तारण साधून घ्या. आणि नाही का जे काही देवाचे आशीर्वाद आहेत ते नक्कीच तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर हे होते फादर याकूब नवगिरे यांनी एक चांगल्या प्रकारे आपल्या प्रेक्षकांसाठी एक त्यांचे ख्रिश्चन धर्मियांची जी माहिती आहे ती परखडपणे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी मांडली. त्याबद्दल तर त्यांचे आपण आभार मानूच. परंतु जे काही मनामध्ये विचार होते, आमच्या प्रेक्षकांच्याही मनामध्ये काही विचार होते, समाज माध्यमांमध्ये सुद्धा एक काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्ही विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फादरनी सुद्धा ते एक निसंकोचपणे एक हसतमुखाने सर्व काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. आणि जो ख्रिश्चन धर्म आहे त्याची शिकवण आहे समता, बंधुता, न्यायाची आणि सर्व समभावाची जी शिकवण आहे त्याविषयी सुद्धा त्यांनी एक चांगलं सुलभ अशा भाषेमध्ये त्यांनी त्याची खरंच या ठिकाणी चांगल्या प्रकारे उजळणी करून दिली. आणि जो येणारा काळ आहे तो मानवजातीसाठी अवश्य चांगला घडावा. आणि ज्या प्रकारे फादरने सांगितले की प्रभू येशूंचा जन्म हा एक मानवजातीच्या कल्याणासाठी झाला होता, तर अवश्यच मानवाने त्याचं कुठंतरी कल्याण करून घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी
आज फादर आपण वेळात वेळ काढून आमच्या संघर्ष न्यूज सोलापूरसाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी एक विचारांची पर्वणी या ठिकाणी मांडली, त्याबद्दल आपलं संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीने हार्दिक आभार. धन्यवाद. मी देखील आपल्या संघर्ष न्यूज सोलापूर चॅनलचे मनापासून आभार मानतो की ख्रिसमस निमित्त काही गोष्टी आपल्यासमोर ठेवण्याची संधी दिली, याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. आणि एक गोष्ट, माझं नाव याकोब मॅन्युएल नवगिरे असं आहे, ठीक नाही? कदाचित काही जणांचा गैरसमज होतो की याकूब, याकूब आणि याकूब या दोन गोष्टी म्हणजे हो, तर असं नाही. माझं नाव याकोब मॅन्युएल नवगिरे असं आहे. पुन्हा एकदा मनापासून आपले आभार. आणि परत एकदा आमच्या सर्वच प्रेक्षकांना ख्रिसमस नाताळाच्या संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.